नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जो आपला 1.1 झाल्यानंतर जो सेट या टॉपिक मधला जो पुढचा पॉइंट होता 1.1 तुम्हाला समजलेला असेल. 1.1 समजल्यानंतर पुढचा जो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ह्या टॉपिक मधला तो आहे टाइप्स ऑफ सेट. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यावरती गणित येतात त्या अतिशय महत्त्वाची स्वरूपात आहे ती गणित डिपेंड अपॉन 4 इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 4 आहेत, 4 नंतरचा अनेक पॉइंट जो आहे तो 5वा आहे, त्यानंतर तो घेतला जाईल. तो आहे इक्वल सेट. बघा त्यानंतर आहे टाइप्स ऑफ सेट. पहिला टाइप आहे सिंगल टोन, दुसरा आहे एम्प्टी सेट, तिसरा आहे फायनाइट सेट, चौथा आहे इनफायनाइट सेट. अतिशय सोपं आहे, ते डायरेक्ट नावातच आहे. आपल्याला नावावरून ते कळू शकते की व्हॉट इज दिस. बरोबर, म्हणजे हे काय आहे हे आपल्याला त्या नावावरून कळते. एकदम शॉर्ट मध्ये मी ते दिलंय, तुम्ही फळ्यावर लिहू शकताय. नसेल तर तुम्हाला पान नंबर 4 वर दिले हे सगळं, याच्या समोरचं त्यासमोर एक्झाम्पल पण दिले, तुम्ही त्यात ते लिहू शकताय पुस्तकातून. ते पण आपल्याला समजण्यासाठी सोयीस्कर आहे. त्याच्यापेक्षा शॉर्ट मध्ये मी लिहिलंय ते तुम्हाला जेणेकरून लगेच समजेल. हे लिहा किंवा पुस्तकातून तुम्ही लिहू शकताय. चॉईस इज युअर. तुम्हाला तुमच्या समोरचा पर्याय उपलब्ध आहे. टाइप्स ऑफ सेट म्हणजे पहिला आहे सिंगल टोन, दुसरा आहे एम्प्टी, तिसरा आहे फायनाइट, चौथा आहे इनफायनाइट आणि पाचवा जो आहे तो इक्वल सेट आहे. त्याला जागा नाही म्हणून हा पुसल्यानंतर तो इक्वल सेट घेतला जाईल. नावात झाला सिंगल. सिंगल म्हणजे काय? सिंगल म्हणजे काय? फक्त सिंगल टोन सेट. काय दिलं डेफिनेशन तुम्हाला? सेट कंटेनिंग ओनली वन. म्हणजे काय? जो सेट असणार आहे त्या सेट मध्ये फक्त आणि फक्त एकच एलिमेंट पाहिजे. एकच एलिमेंट पाहिजे. या चारही पॉइंट वर क्वेश्चन येतात, रिकाम जाण्यासाठी येतात, 1 मार्कासाठी येतात, ट्रू आणि फॉल्स साठी येतात, 2 मार्कासाठी येतात. त्यासाठी आपल्याला हे सगळं माहित पाहिजे. पुढे तुम्हाला डायरेक्ट सांगतात की सिंगल टोन सेट आहे, एम्प्टी सेट आहे, फायनाइट सेट आहे, इनफायनाइट सेट आहे, इक्वल सेट आहे. त्याच्याला आपल्याला ते कळायला पाहिजे की सिंगल टोन म्हणजे काय, एम्प्टी म्हणजे काय, फायनाइट म्हणजे काय, इनफायनाइट म्हणजे काय, इक्वल म्हणजे काय, हे आपल्याला माहित पाहिजे. त्यासाठी हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. काय दिलं पाहिजे? डेफिनेशन सेट ऑफ कंटेनिंग ओनली वन एलिमेंट. म्हणजे काय? फक्त एकच घटक त्या सेट मध्ये पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतोय? सिंगल टोन सेट म्हणू शकतोय. आता एक्झाम्पल दिलं तुम्हाला समजण्यासाठी. काय दिले? A is set of even prime number. परत इव्हन प्राइम नंबर आला बघा. त्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आहे, कालच्या व्हिडिओ मध्ये पण आहे. आता परत इव्हन प्राइम नंबर आला. सेट काय आहे? इव्हन प्राइम जगात ही एकच संख्या आहे. कुठली आहे ती? तुम्हाला माहित असेल. बरोबर, बघा हे बरोबर किती आहे? 2. सिंगल टोन फक्त एकच घटक आला का म्हणून आपण सिंगल टोन सेट म्हणतोय. तुम्हाला समजलेलं असेल आता सिंगल टोन म्हणजे काय. ओके, लक्षात ठेवायचं. सिंगल म्हणजे काय? एकच टोन. टोनचा काय लक्षात ठेवा बघा. सिंगल घटक फक्त आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर काय बघा एम्प्टी सेट. इफ देयर इज नो एलिमेंट इन सेट म्हणजे काय? देयर इज नो एलिमेंट म्हणजे त्या सेट मध्ये कुठल्याही प्रकारचा एक सुद्धा घटक येत नाही. हे लक्षात ठेवायचं. देयर इज नो सिंगल एलिमेंट इन दॅट सेट म्हणजे त्या सेट मध्ये कुठल्याही प्रकारचा घटक येत नाही. आता हे 2 आले म्हणजे 2 पण येते म्हणजे काय? फुल्ली रिकाम. या नावातच आहे. एम्प्टी म्हणजे काय? रिकामा संच, रिक्त संच आपण त्याला म्हणू शकतोय. इट इज आल्सो कॉल्ड ॲज नल सेट. या एम्प्टी सेटला परत दुसरे एक नाव काय आहे? नल सेट. बरोबर. हा जो एम्प्टी सेट असेल नल सेट आहे तो डिनोट कशाला करतात बघा? फाय करतात. फाय मध्ये दिलंय, फाय दिलंय. जर फाय आलं की आपण काय ओळखणार? हा नल सेट आहे किंवा एम्प्टी सेट आहे. म्हणजे एक्झाम्पल बघा. x इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 आणि 3. 2 आणि 3 च्या मध्ये कुठली नैसर्गिक संख्या येते का? 2 आणि 3 च्या मध्ये कुठली संख्या आहे का? पॉइंट मध्ये संख्या असेल. 2.1 असेल, 2.2 असेल, 2.3 असेल, 2.4 असेल, 2.5 असेल, 2.6, 2.7, 2.8, 2.9, 2.10 म्हणजे काय? डायरेक्ट 3. पॉइंट मध्ये संख्या आपल्याकडे संख्या आहे का? नाही. म्हणून तो रिकामा संच झाला. बी हा रिकामा संच दाखवलाय. बरोबर 5.
हा तुमचा झाला एम्प्टी सेट. फायनाइट सेट 3 नंबरचा काय इट इज नल सेट. इफ इट इज नल सेट म्हणजे काय हा जो फायनाइट सेट असतोय तो नल सेट पण असतोय. एका भागासाठी ट्रू आणि फॉल्स ते विचारतात एम्प्टी सेट इज आल्सो नल सेट असू शकतोय का. फायनाइट सेटची डेफिनेशन काय आहे आतले जे घटक असतात ते लिमिटेड असतात म्हणजे आपले घटक आपल्याला मोजता येऊ शकतात. आता एम्प्टी सेटचं काय काही नाही हे सांगू शकतो ना मी म्हणून काय झालं हा नल सेट झाला. एम्प्टी सेट काय असू शकतो नल सेट हे सांगू शकतोय घटक किती आहेत किंवा घटक नाही सांगू शकतोय म्हणून एम्प्टी सेट हा नल सेट असू शकतोय म्हणजे असतोय. नो इज नंबर इज लिमिटेड. बघा नंबर काय असतात लिमिटेड असतात म्हणजे काय आतली संख्या किंवा इथे दिले आपण सेट ऑर लिमिटेड इन सेट ऑर काउंटेबल म्हणजे काय आतले घटक मोजता येऊ शकतात त्याला आपण फायनाइट सेट म्हणतोय. बरोबर त्याला मराठीत म्हणतात शांत संच जे मोजता येतात त्यांना म्हणतात शांत. एक्झाम्पल काय बघा प्लीज सच दॅट p इज नंबर फ्रॉम 1 टू 22 डिव्हिजिबल बाय 4. 1 ते 22 पर्यंतच्या संख्या घ्यायच्या आहेत त्यातनं त्या संख्येला 4 ने भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या काय असणार द्या 4 8 12 16 20 बरोबर. बघा आता हे मोजू शकतो ना मी सांगू शकतो हे 4 आहे 8 आहे 12 16 20. फक्त लक्षात ठेवायचं या दोघांच्या मध्ये फरक याच्यामध्ये डॉट डॉट येत नाही याच्यामध्ये सगळे काय असतात डॉट 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 असतात. जर डॉट 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 नसेल तर काय सांगू शकतो आपण फायनाइट सेट. डॉट डॉट असेल तर इनफायनाइट सेट. आता याच्यामध्ये आपल्याला असं नसेल तरी असं देतात 1 ते 100 बरोबर म्हणजे आपण असं लिहू शकतो a बरोबर 1 2 3 4 डायरेक्ट काय झाला 100. हे काय झाला फायनाइट सेट झाला बरोबर. समजा हे जर नसेल डॉट जर असेल तर हा काय झाला इनफायनाइट सेट झाला. हा दोघांच्या मधला फरक जो आहे तो पुढे मी घेणार आहे पण तुम्हाला आता समजायचं दिलंय. तर इनफायनाइट सेट काय झालं नंबर इज अनलिमिटेड म्हणजे काय असंख्य संख्या असतात म्हणजे काय आपण मोजू सुद्धा शकत नाही. 2 दिवस जरी मोजत बसलं तर त्या संख्या संपत नाही म्हणजे ते काय असतात इनफायनाइट असतात ते मोजू शकत नाही. That is, it is not countable. म्हणजे काय आतल्या संख्येच्या आहेत की आपण मोजू शकत नाही ज्या संख्या मोजू शकत नाही त्याला आपण काय म्हणतोय नॉट अ काउंटेबल म्हणून त्याला आपण काय म्हणतोय इनफायनाइट सेट. एक्झाम्पल दिले बघा n बरोबर 1 2 3 4 डॉट 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 दिले. आता त्या दोघांच्या मधला फरक फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट मध्ये काय असणार आहे फायनाइट सेट म्हणजे काय डॉट 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 जर नसेल तर त्याला आपण काय म्हणतोय फायनाइट सेट. तर डॉट 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 जर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय इनफायनाइट सेट बरोबर. त्या पद्धतीने आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्याचा पुढचा जो पार्ट आहे त्याचा लास्ट टाइप त्याला इक्वल सेट. त्याचा लास्ट जो पार्ट आहे बघा त्याला इक्वल सेट नावातच आहे इक्वल सेट. त्याची आता डेफिनेशन काय मी काय लिहित नाही फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी देतोय. डेफिनेशन जे आहे ते आपल्या पुस्तकात बघून तुम्ही लिहा आणि पान नंबर 5 वर एक डेमो मध्ये दिले बघा NWIQR हे महत्त्वाचं आहे हे आपल्या वहीत लिहा त्याच्या खाली लिहा इनफायनाइट सेटच्या नंतर. त्यात काय आपल्याला इक्वल सेट इक्वल सेट काय आहे टू सेट A and B are said to be equal. कधी म्हणू शकतोय if every element in A is in set B and every element B is in set A. म्हणजे काय A चे जे सगळे घटक आहेत ते B मध्ये B चे जे सर्व घटक आहेत ते कशात असतात A मध्ये असतात. जर असं असेल तर आपण त्याला काय म्हणतोय M इक्वल सेट म्हणतोय. इट इज डिनोटेड ॲज it is denoted as
ए इक्वल टू बी, ए बरोबर बी हे आपण दाखवू शकतोय बरोबर. इक्वल हे इक्वल चिन्ह आहे. आता एक्झाम्पल बघा त्यामध्ये काय दिले, ए बरोबर दिला आहे x such that x is a letter of word काय दिले listen. दुसरं काय बघा एक्झाम्पल त्यामधला x such that x is a letter of word silent. SILENT बरोबर. हे दोन दिले. आता हे आपण लिस्टिंग मध्ये कसं लिहिणार बघा, लिसन LISTEN हे फक्त सेपरेटेड बाय कॉमा, दोघांना कॉमा आपण सेपरेट होतो. त्यानंतर हे तर काय येणार SILENT बरोबर. तर दोघांच्या मध्ये समान काय का बघा, एल आहे का आय आहे का आहे बघा, यस आहे यस आहे, ई आहे ई आहे, एन आहे एन आहे, पी आहे पी आहे. म्हणजे काय झालं, ए आणि बी इक्वल सेट झालं म्हणून खाली ए इक्वल बी असं दाखवता आपल्याला येते. जेणे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतरचे जे 5 नंबर 6 वर एक्झाम्पल नंबर 2 एक्झाम्पल नंबर 3 4 दिले हे आपण स्वतः सोडवायचं आहे. सोडवून दिलेला आहे फक्त पुस्तकात आहे तसं आपल्या वहीत करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये 1.2 जो प्रॅक्टिस सेट आहे तो तुमच्यासाठी घेतला जाईल. ओके, धन्यवाद.